नमस्कार माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, जरा शांतपणे विचार करा. असं कधी होऊ शकतं का, की तुम्ही रस्त्यावरून चालता-चालता एक साधं झाडाचं पान उचलून तुमच्या घरात आणलं आणि त्या एका पानामुळे दुसऱ्या दिवसापासून तुमच्या घरातील पैशांची चणचण कायमची संपली. तुमच्या डोक्यावर असणारा जन्मोजन्मांचा कर्जाचा डोंगर एका झटक्यात उतरला. तुमच्या घरात अचानक पैसा यायला सुरुवात झाली. पण मंडळी, तुम्हाला ऐकायला ही अंधश्रद्धा किंवा एखादी काल्पनिक गोष्ट वाटेल, पण माझ्या मित्र-मैत्रिणींनो, आपल्या सनातन धर्मातील सर्वात प्राचीन आणि पवित्र ग्रंथ पद्मपुराणात आणि स्कंद पुराणामध्ये या एका पानाचे असे अद्भुत रहस्य सांगितले आहे, जे ऐकून तुमचे डोके चक्रावून जाईल. मंडळी, येणाऱ्या 25 जून 2026 जून महिन्यात येत आहे. या संपूर्ण वर्षातील सर्वात मोठी, अतिशय पावन, पवित्र आणि महाचमत्कारी अशी निर्जला एकादशी. या दिवशी लोक खूप मोठी पूजा करतात, कडक उपवास करतात, निर्जल राहतात, मंदिरात जातात, दान धर्म करतात. पण मंडळी, जर या एकादशीला तुमच्याकडून उपवास झाला नाही, तुम्ही कोणतीही मोठी पूजा करू शकला नाही तरीही चालेल, पण जर तुम्ही पिंपळाच्या झाडाचं एक विशिष्ट पान माझ्या सांगण्यानुसार योग्य विधीने आणि योग्य वेळेत तुमच्या घरात आणून ठेवलं, तर तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी मिटवण्यापासून तुम्हाला जगातील कोणतीही ताकद रोखू शकणार नाही. पण माझ्या मित्र-मैत्रिणींनो, थांबा. इथेच सर्वात मोठा गेम आहे आणि हाच या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोक अतिउत्साहात जातात आणि पिंपळाचं कोणतंही पान तोडून आणतात. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही या एकादशीच्या दिवशी एक भयानक चूक केली तर करोडपती माणूस सुद्धा रस्त्यावर येतो. माता लक्ष्मी घरात येण्याऐवजी उलट नाराजीने कायमची पाठ फिरवून जाईल आणि घरात दारिद्र्याचा वास होईल. आजपर्यंत हे गुप्त रहस्य तुम्हाला सोशल मीडियावर किंवा कुठेही कोणीही सांगितलेलं नसेल. जर तुमच्या पाठीशी पैशांची सतत चणचण असेल, व्यवसायात सतत नुकसान होत असेल, पैसा येतो पण पाण्यासारखा विरघळण्यासारखा निघून जातो असं वाटत असेल, किंवा मुलांची प्रगती होत नसेल, तर आजचा हा व्हिडिओ 1 सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. कारण आज मी तुम्हाला एका पानाच्या चमत्कारासोबतच ते पान कधी आणायचं, त्यावर काय लिहायचं, कोणत्या बोटाने लिहायचं आणि तिजोरीमध्ये कुठे लपवून ठेवायचं याचा अत्यंत गुप्त विधी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. मंडळी, अर्धवट माहिती, अर्धवट ज्ञान हे नेहमीच घातक असतं, नुकसान करतं. चला तर मग अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया या एकादशीच्या रहस्याबद्दल. मित्रांनो, आता आपण वळूया आजच्या वास्तव्याकडे. आज आपण एका अत्यंत गंभीर विषयावर बोलणार आहोत, जो तुमच्या आणि माझ्या, आपल्या सर्वांच्या घराशी जोडलेला आहे. तुम्ही स्वतः अनुभवला असेल. आजचा माणूस दिवस-रात्र कष्ट करतो, उन्हात रक्ताचं पाणी करतो, प्रामाणिकपणे मेहनत करतो, पण महिना संपायच्या आत त्याचा खिसा रिकामा होतो. काहींच्या घरात पैसा येतो, पण तो पैसा सुख, शांती, समृद्धी देण्याऐवजी औषधांमध्ये, गोळ्या औषधांमध्ये, आजारपणामध्ये, कोर्ट कचेरीमध्ये किंवा विनाकारण लागलेल्या वेगवेगळ्या खर्चांमध्ये वाहून जातो. पैसा येतो पण कुठे जातो हेच समजत नाही. अशा वेळी माणूस निराश होतो, देवाचा नवस करतो, कपाळाला हात लावतो आणि म्हणतो, माझं नशीब एवढं का वाईट आहे? देव माझ्याकडे का पाहत नाही? देवाला मी दिसत नाही का? माझीच गरिबी का संपत नाही? पण मला सांगा मंडळी, कधी विचार केलाय का, की एक चूक कुठे होते? आपण मेहनत तर करतो, आपण मेहनत पूर्ण श्रद्धेने करतो, मग फळ का मिळत नाही? शास्त्र सांगतं की जेव्हा आपल्या घरावर माता लक्ष्मीची अवकृपा असते, घरात नकारात्मक ऊर्जा वाढते किंवा आपल्या कुंडलीत ग्रहांचे दोष असतात, विशेषतः बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह आणि वैभवाचा कारक असणारा शुक्र ग्रह जेव्हा खराब असतो, तेव्हा तुम्ही कितीही मेहनत करा, नशीब तुम्हाला कधीच साथ देत नाही. तुम्ही कितीही डोकं आपटलं तरी सुद्धा पैसा घरात टिकत नाही. मंडळी, आज आपण वास्तव्य पाहणार आहोत. प्रत्येक माणूस बाहेरून हसत असला तरी, समाजात हसत फिरत असला तरीही आतून आर्थिक चिंतेने खूप थकलेला आहे, पुरता खचलेला आहे. कोणाला बँकेच्या कर्जांचे हप्ते असतात, तर कोणाला मुलांच्या मोठ्या शिक्षणाची, तर कोणाला मुलींच्या लग्नाची चिंता असते. घरात पैशामुळे रोज सकाळी आणि रात्री विनाकारण भांडण होत राहतात. मंडळी, एक लहानशा पैशाच्या गोष्टीवरून संपूर्ण घरातील वातावरण बिघडून जातं. नवरा-बायकोमध्ये वादविवाद होतात आणि म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला असे पवित्र दिवस दिले आहेत, जे माणसाला मानसिक आधार देतात आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढत असतो. ही निर्जला एकादशी म्हणजेच तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि दारिद्र्याचा अंधार
दूर करून समृद्धीचा प्रकाश आणणारी एक सुवर्ण संधी आहे. मंडळी, हा दुर्मिळ योग पुढील अनेक वर्ष सहज येणार नाही, त्यामुळे हा दिवस आणि हा पानांचा तोडगा अजिबात वाया जाऊ देऊ नका. माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की ताई, या पृथ्वीवर एवढी हजारो झाडं आहेत, फुलांची झाडं आहेत, मग आपण या उपायांसाठी फक्त पिंपळाच्या झाडाची आणि त्यांच्याच पानांची निवड का करायची आहे? तर बघा मंडळी, याचं उत्तर मला किंवा तुम्हाला मनातून द्यायचं नाहीये, तर याचं उत्तर साक्षात भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायात दिलं आहे. श्रीकृष्ण म्हणतात, अश्वत्थ सर्व वृक्षनाम, म्हणजेच या संपूर्ण सृष्टीतील सर्व वृक्षांमध्ये मी साक्षात पिंपळाचे झाड आहे. आपण मंडळी, आपल्या सनातन धर्मात पिंपळाला केवळ एक झाड मानलं गेलं नाही, तर तो साक्षात वृक्षराज आहे. शास्त्रानुसार पिंपळाच्या वृक्षाच्या मुळामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. झाडाच्या मध्यभागामध्ये म्हणजेच खोडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि अग्रभागात सर्व 33 कोटी देवतांचा वास असतो. पण मित्रांनो, या निर्जला एकादशीला या झाडांमध्ये एक अद्भुत खगोलीय आणि आध्यात्मिक घटना घडते, जी वर्षातून एकदाच घडते. या दिवशी सूर्य आणि चंद्राची स्थिती अशी घडते की पिंपळाच्या पानातून धनलक्ष्मी लहरी, म्हणजे चुंबकीय पैशाचे आकर्षण करणाऱ्या लहरी प्रचंड प्रमाणात प्रक्षेपित असतात. वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा पिंपळ हा एकमेव असा वृक्ष आहे जो 24 तास ऑक्सिजन देतो आणि वातावरणातील सर्व नकारात्मक ऊर्जेचा स्वतःकडे खेचून घेतो आणि शुद्ध ऊर्जा बाहेर टाकतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर या झाडाचे एक विशेष पान आपल्या घरात आणता, तेव्हा तुम्ही तुमच्या घरात साक्षात एका चुंबकीय ऊर्जेला स्थापित करता, जी पैशाला स्वतःकडे खेचून आणते. या एका उपायाने तुमच्या कुंडलीतील बृहस्पती गुरुग्रह अत्यंत बलवान होतो. गुरुग्रह हा बलवान झाला की संपत्ती, ऐश्वर्य आणि भाग्योदयाचे मार्ग मोकळे होतात. इतकंच नाही तर मंडळी, ज्यांच्या घरावर पितृदोष आहे, त्यांच्या घरात पितरांच्या नाराजीमुळे पैशांची चणचण आहे किंवा शनीची 7.5 सुरू आहे, त्यांचा त्रास सुद्धा या एका पानामुळे शांत होतो. चला तर मग आता आपण वळूयात आपल्या मुख्य महाउपायाकडे की या पवित्र दिवशी पिंपळाचे ते पान कसे आणायचे आणि त्याचा विधी कसा करायचा. मंडळी, हा उपाय अत्यंत लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या. वाटल्यास एका कागदावर लिहून ठेवा, कारण यातली एकही पायरी चुकता कामा नये. ही कृती तुम्हाला अतिशय शांत मनाने, शुद्धतेने आणि पूर्ण श्रद्धेने करायची आहे. घाईघाईमध्ये मनात शंका ठेवून किंवा रागात केलेली कोणताही उपाय कधीच फळ देत नाही. मंडळी, पहिली पायरी आहे पान आणण्याचा कडक विधी. या निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा. सूर्योदयाच्या वेळी उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर घरातील नेहमीची देवपूजा करून घ्या. आता एका छोट्याशा पात्रात थोडेसे स्वच्छ पाणी किंवा गंगाजल घ्या. मंडळी, आता पिंपळाच्या झाडाजवळ जा. तिथे जाताना अनवाणी पायाने गेला तर अतिउत्तम. झाडाजवळ जाताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप सतत चालू ठेवा. झाडाजवळ गेल्यावर प्रथम हात जोडून झाडाला नमस्कार करा आणि प्रार्थना करा, हे वटवृक्षराज, हे प्रभू विष्णू आणि माता लक्ष्मी, मी माझ्या घरातील गरिबी, दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी तुमच्या या पावन पानावरील आशीर्वाद माझ्या घरात घेऊन जात आहे. मला आज्ञा द्या आणि मला आशीर्वाद द्या, असे म्हणून झाडाचे एक पान तोडा. लक्षात ठेवा, पान तोडताना झाडाला इजा जास्त होणार नाही याची काळजी घ्या. शक्यतो जे पान ताजे, स्वच्छ, हिरवेगार आणि कुठेही फाटलेले, तुटलेले किंवा छिद्र नसलेले असेल असे पान निवडा. जर झाडाचे पान गळून पडलेले चांगले स्वच्छ मिळाले तर ते सर्वोत्तम मानले जाते. पायरी दुसरी, पानावरील मंत्रलेखन विधी. ते पान घरी आणल्यानंतर गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि एका पांढऱ्या किंवा पिवळ्या स्वच्छ कपड्याने पुसून कोरडे करा. आता एका चांदीच्या, तांब्याच्या किंवा मातीच्या लहान वाटीत थोडीशी ताजी हळद घ्या किंवा स्वच्छ केशर घ्या. त्यात थोडेसे गंगाजल मिसळून बोटाने त्याची एक पेस्ट म्हणजे शाई तयार करा. मंडळी, आता उजव्या हाताने म्हणजेच अनामिका बोटाने, रिंग फिंगर, जे बोट आपण पूजेसाठी वापरतो, त्यानंतर त्या पिंपळाच्या पानाच्या बरोबर मध्यभागी माता लक्ष्मीचा सर्वात शक्तिशाली आणि म्हणजेच बीज मंत्र श्री
हो मंडळी, स्त्री हा शब्द लिहायचा आहे. जर तुम्हाला स्त्री लिहिता येत नसेल तर ओम किंवा स्वास्तिक देखील काढू शकता. स्त्री शब्द जो आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो त्यामधला स्त्री. बघा मंडळी, त्यानंतर तुम्ही ओम काढू शकता किंवा स्वास्तिक देखील काढू शकता. तिसरी पायरी अक्षदा आणि बघा नाण्यांचा उतारा. मंत्र लिहून झाल्यावर त्या पानांच्या वर चिमूटभर हळदीने पिवळे केलेले अखंड तांदूळ, ज्याला आपण अक्षदा म्हणतो. तांदूळ तुटलेले नसावेत मंडळी, आणि त्या तांदळावर ₹1 चांदीचे नाणे किंवा आपल्या वापरण्यामधले 1 किंवा ₹5 साधे नाणे ठेवा. मंडळी, त्यानंतर हे संपूर्ण पान एका पिवळ्या किंवा लाल रंगाच्या रेशमी कपड्यावर, म्हणजेच घरातील देवघरात विष्णू लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा स्वामी समर्थांच्या फोटोसमोर ठेवून द्या. त्यानंतर मंडळी, त्याच्या समोर तुपाचा एक दिवा लावा आणि धूप दाखवा. दिवसभर हे पान देव्हाऱ्यातच राहू द्या, जेणेकरून एकादशीच्या संपूर्ण रात्री त्या पानात देवाकडची सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे चार्ज होईल. पायरी 4, हे पान मंडळी, हे पान ठेवण्याची मुख्य जागा एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सकाळी उठून अंघोळ करा, देवाला नमस्कार करा आणि त्यानंतर पिंपळाच्या पानावरील नाणे आणि ते पान त्याच पिंपळाच्या किंवा लाल कपड्यात व्यवस्थित गुंडाळा. एक छोटीशी पोटली तयार करा आणि ते तुमच्या घरातील तिजोरीत, कपाटात किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता, दागिने ठेवता किंवा महत्त्वाचे बिझनेसचे डॉक्युमेंट्स ठेवता तिथे ठेवून द्या. आणि ज्या अक्षदा तांदूळ उरल्या आहेत त्या तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला माझ्या घरात लक्ष्मी येऊ दे अशी प्रार्थना करत टाकून द्या. हा उपाय केल्याने तिजोरी कधी रिकामी राहत नाही, पैशांची आवक अचानक वाढू लागते आणि घरात विनाकारण होणारा पैशांचा अपव्यय थांबतो. मंडळी, आता आपण वळूया त्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, ज्याची चेतावणी मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिली होती. एकादशीच्या दिवशी या पानांच्या उपायासोबतच कोणती चुकूनही करू नये, नाहीतर करोडपती माणूससुद्धा रस्त्यावर येतो. मंडळी बघा, करोडपती माणूससुद्धा रस्त्यावर येतो हा भाग अजिबात मिस करू नका, कारण लोक इथेच चुकतात. पहिली भयंकर चूक एकादशीच्या दिवशी मंडळी, दुपारी 12 नंतर किंवा सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाला चुकूनही हात लावू नका आणि पान तर अजिबात तोडू नका. आपल्या शास्त्रात स्पष्ट लिहिलेलं आहे की सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडावर माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी, जी दारिद्र्याची, गरिबीची देवी आहे, तिचा वास असतो. जर तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री पिंपळाचे पान तोडले किंवा झाडाला स्पर्श केला तर तुम्ही तुमच्या घरात सुख समृद्धी नाही तर भयंकर गरिबी आणि दुःख घेऊन याल. मंडळी, यामुळे चालून आलेली लक्ष्मी सुद्धा घर सोडून निघून जाते. म्हणूनच पान नेहमी सकाळी 6 ते 10च्या दरम्यान आणावे. दुसरी चूक, जे पान तुम्ही आणणार आहात त्याला कीड लागलेली नसावी, ते सुकलेले नसावे किंवा त्याला कुठेही बारीक छिद्र नसावेत. खंडित किंवा अस्वच्छ पान घरात आणणे म्हणजे दारिद्र्याला आमंत्रण देण्यासारखे आहे. मंडळी, यामुळे घरात क्लेश, वाद आणि आजारपण वाढू शकते. तसेच या निर्जला एकादशीला काही कडक नियम पाळायचे आहेत, जे प्रत्येकाने पाळलेच पाहिजे. या दिवशी घरात चुकूनही भात, तांदळाचे अन्न शिजवू नका आणि स्वतः खाऊ देखील नका. तुम्ही जो उपाय करणार आहात त्यात वापरलेले तांदूळ कच्चे असावेत, शिजवलेले नसावेत. घरात पूर्णपणे शांतता ठेवा. जर तुम्ही हा उपाय करत असाल आणि दुसऱ्या बाजूला घरात बायकोशी, मुलांशी किंवा शेजाऱ्यांशी भांडत असाल, अपशब्द बोलत असाल, तर हा उपाय कधीही लागू होणार नाही, कारण जिथे भांडण, क्लेश, क्रोध असतो तिथे लक्ष्मी कधी एक सेकंदही थांबत नाही. घराचा मुख्य दरवाजा, देवघर आणि स्वयंपाकघर अत्यंत स्वच्छ ठेवा. या दिवशी घरात मांसाहार, दारू किंवा तामसिक भोजन पूर्णपणे वर्ज्य आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही उपाय, कोणतीही पूजा ही तुमच्या मनातल्या शुद्ध श्रद्धेचा, विश्वासाचा आणि तुमच्या कर्माचा भाग असते. आजकाल सोशल मीडियावर लोकांना खूप घाबरवलं जातं की हे ऐकलं नाही तर संकट येईल, तो उपाय केला नाही तर भयंकर नुकसान होईल, तुमच्यावर देवांचा कोप होईल. पण देव आणि आपली श्रद्धा ही भीती दाखवण्यासाठी नसते. श्रद्धा माणसाला संकटाशी लढण्याची ताकद देते, माणसाला सकारात्मक ऊर्जा देते. हा पिंपळाच्या पानांचा उपाय पूर्ण विश्वासाने करा. मनात कोणत्याही शंका किंवा संशय ठेवू नका. जसं बी पेरल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी झाड उगवत नाही, त्याला अंकुर यायला वेळ लागतो, त्याला पाणी द्यावं लागतं, तसेच उपायांचे फळ मिळायला सुद्धा श्रद्धा, संयम आणि तुमच्या प्रामाणिक कष्टाची गरज असते.
तुम्ही तुमचे कष्ट प्रामाणिकपणे सुरू ठेवा, मेहनत करा आणि हा निसर्गाचा उपाय करून बघा. निसर्ग आणि ईश्वर तुम्हाला तुमची नक्कीच साथ देईल. या निर्जला एकादशीला हा अद्भुत उपाय करा आणि बाकी सर्व काही विष्णू, लक्ष्मीच्या आणि स्वामींच्या इच्छेवर सोडून द्या. मंडळी, तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडेल. तुम्हाला आजची ही सविस्तर, अभ्यासपूर्व आणि अगदी वेगळी माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावावरून, कुठल्या तालुक्यातून, कुठल्या जिल्ह्यातून पाहताय हेही मला नक्की कमेंट करा. मलाही आवडेल माझी यूट्यूब फॅमिली माझे व्हिडिओ कुठून पाहत आहे. मंडळी, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुमचा एक कमेंट मला नवीन माहिती शोधायला प्रेरणा देतो. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हे पुण्य तुमच्यासोबत त्यांनाही मिळेल. आणि स्वामी महाराज नेहमी म्हणतात, जो दुसऱ्याचं भलं करतो त्याचं मी स्वतः भलं करतो. म्हणून हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज सर्वात आधी पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद मंडळी. स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.